डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या वतीने केलं जात आहे। या असोसिएशनचा विचार केला तर SD ग्रुप चषक नावाची फार मोठी स्पर्धा या हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्या वतीने तिकडे आयोजित केली गेली होती। त्यानंतर विघ्नहर्ता चषक मोऱ्याचा पाडा ही स्पर्धा झाली। त्यानंतर आपण बघितलं आंबेगावकर चषक ही स्पर्धा झाली। पाडगावकर चषक ही सुद्धा स्पर्धा MPCAच्या अंडर झालेली आपण पाहिली। शिवतेज नावाची एक मोठी स्पर्धा MPCAच्या अंडर खेळली जाणार आहे। त्याचबरोबर दत्तकृपा चषक म्हणून डे नाईट टूर्नामेंट याच MPCAच्या अंडर खेळली जाणार आहे। त्याचबरोबर भगवा चषक की जी मानाची स्पर्धा मुरबाड तालुक्याची आहे तिथेही MPCAचे संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। तागाचीवाडी या क्रीडांगणावर सुद्धा MPCAची आणखी एक नामांकित स्पर्धा संपन्न केली जाणार आहे। आणि ही स्पर्धा अर्थात महाविकास आघाडी चषक मासा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी स्पर्धा। सामन्याला सुरुवात खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत होते। जिकडे उभे होते तिथून बॅट जरूर चालली, चेंडूपैचा संपर्क आला नाही। उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान पंचांच्या वतीने वाईड घोषित केला गेलेला आहे। अतिरिक्त धावेने या धावपलकाला सुरुवात मिळालेली आपण बघू शकू। गोलंदाज आहेत नितीन। स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंगला आहेत बॅटर समीर। महेश सिनियर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत। जर्सी त्यांनी नितीन या नावाची वेअर केलेली आहे, त्यामुळे नितीन असा नावाचा उल्लेख तिकडे केला गेला। दोन धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकतायत गोलंदाज महेश। समीरसाठी चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला होता, त्याचमुळे चेंडूपैचा संपर्क करताना अडचणी निर्माण झाल्या, आव्हानं निर्माण झाली फलंदाजाच्या समोर। बघा, एक फलंदाज म्हणून तुम्ही किती जरी मोठे असाल, नावारूपाला आलेले असाल, तुमच्या अगदी समोर अचानकरित्या चेंडू उसळला अथवा अचानकरित्या खाली राहिला की मग तुमचं काम तमाम होत असतं। चेंडूपैचा संपर्क करून मोठा फटका खेळणं कठीण बनत असतं। जुगरेवाडी संघाचे संघनायक जय गावदेव क्रिकेट क्लब जुगरेवाडी, आपण आयोजकांबरोबर संपर्क साधा। इथेही फुला लेनचा चेंडू, फलंदाजाने स्टान्स जरूर चेंज केला होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते, परंतु गोलंदाजाने वन स्टेप अहेड राहत असताना अत्यंत चांगलं एक्झिक्युशन ऍप्लिकेशन लेवल या चेंडूवर दाखवली आणि खोलवर टप्प्याचा चेंडू इकडे प्रोड्यूस केला। निर्धाव चेंडू आलेला आहे। बॅकफुटला गेले, त्यानंतर कव्हरच्या दिशेने खेळत आहेत। क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, खरं तर पॉइंटला आहेत। पॉइंटच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता। व्हर्टिकल ब्लेड शॉट ऑफर केला। व्हर्टिकल ब्लेड शॉट ज्यावेळेस तुम्हाला ऑफर करायचा असतो त्यावेळेस टेक्निक वाईज एक गोष्ट महत्त्वाची असते की बॅटचा जो फॉलो थ्रू आहे, बॅकलिफ्ट आहे, ती खांद्याच्या जवळून येणं गरजेचं आहे। ती जर खांद्याच्या जवळून आली की तुम्ही सरळ बॅटने फटके खेळू शकता। त्याचबरोबर बॅकलिफ्ट जेवढी शोल्डरपासून वाईड येते तितकी मग त्या चेंडूवर ची जी दिशा आहे ती कट होत असते, म्हणजे मग मिस टायमिंगचे अनेक फटके तिकडे प्रोड्यूस होत असतात। हे टेक्निकल रिझन आहे त्यामध्ये। दर्शन ऑन साइडला अत्यंत प्रचंड मजबूत खेळाडू आहे, याचा परिचय गेली 2-3 वर्ष त्याच्या बॅटमधून आपण घेतलेला आहे। आणि आणखी एका अकुल टप्प्याच्या चेंडूला या बेस पूल करत असताना धाडलेल्या सीमा पार हा चौकार। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अवेलेबल आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, अर्थात संघर्ष 11 गवाळी संघासाठी। वेळेचा अपव्यय करू नये, क्षेत्ररक्षणाची रचना बदलवली गेलेली आहे। फलंदाजासाठी लगेचच डीप स्क्वेअर लेग रिजनला एक क्षेत्ररक्षक अपॉइंट करतायत संघ कर्णधार। गुड थिंकिंग।
यावेळेस इथे फुलल यांचा चेंडू होता, त्यावर इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता, चेंडू फळीचा संपर्क आला नाही. हा चेंडू निर्धाव आलेला आपण बघितला. पहिलं षटक संपतंय, ज्यामध्ये शांत सुरुवात मिळते फलंदाजी करणाऱ्या संघर्ष 11 गवाळीला. नावाप्रमाणेच फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागलेला आहे. षटक संपलं पहिलं, धावपलकर धावा आहेत 7. दूरवरच्या टोकाकडून दुसरं षटक सुरू होत असलेलं आपण बघतो. गोलंदाज महेश ज्युनियर गोलंदाजीसाठी इथे पाचारित केले गेलेले आपण बघतो. महेश ज्युनियरची गोलंदाजी जर आपण बघितलं तर ती फुलल यांचे जास्तीत जास्त चेंडू तो टाकतो, त्याचबरोबर अँगल क्रिएट करतो वाईड फ्रॉम दी अंपायर. अंपायर पासून फार दूरवर येत असताना रनवे अप्रोच आपण बघतो. स्टार्टिंगला बॅटर समीर उपस्थित आहेत. धावपलकाचा वेग वाढवावा लागेल. ज्या पद्धतीने पहिले षटक इथे व्यतीत झालेले फक्त 7 धावांचं. बघा, ज्या गोष्टीची मी चर्चा केली होती तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडते. फुलल यांची गोलंदाजी हे वैशिष्ट्य राहिलेले आहे गोलंदाज महेश ज्युनियरचं. या अगोदर 2-3 टुर्नामेंटमध्ये याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना त्याला मी अनुभवलेलं आहे. समीरच्या डिफेन्सला डिस्ट्रॉय करत असताना चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. फर्निचर डिस्ट्रॉयड बाय बॉलर महेश अँड दिस इज द फर्स्ट ब्लो फॉर संघर्ष 11 गवाळी. बॅटर समीर डिपार्ट्स. फलंदाज समीरला हवी तशी सुरुवात इकडे देता आली नव्हती आपल्या संघासाठी, त्याचबरोबर स्वतःसाठी सुरुवात त्याची निराशाजनक राहिली होती. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धाव आली होती. अलीकडे मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटला की पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित असते प्रत्येकाला. फुलटो असे आडव्या बॅटने मोठा प्रहार इथे मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपल्या उपस्थितीची दखल घेण्यासाठी इथे भाग पाडलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला, गोलंदाजासहित सगळ्या सहकाऱ्यांना. याचबरोबर हा पुलचा षटकार आणि त्यावर भीमरची 1 धाव, त्याचमुळे सत्ता इथे मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावा मिळाल्या 7. चौदा धावा धावपलकर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. येणारा चेंडू आहे फ्री हिट. पायांमध्ये ठेवलेला फ्री हिट. या फ्री हिटचा चांगला वापर इथे करता आला नाही फलंदाजाला. खरं तर मेरिटवरच खेळले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फलंदाजाची आपण पाहिली होती. कधी कधी फ्री हिटचा चेंडू असेल तर फलंदाज वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रविचित्र फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु असं काही झालं नव्हतं. खरं तर फलंदाजाचं त्यासाठी कौतुक करावं लागेल. परंतु नियंत्रित गोलंदाजी बघतो आपण गोलंदाजाची. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत इथे स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षकाकडे झेल घेण्याची संधी होती. अलीकडे ग्रामीण बिग बॅश ही फार मोठी स्पर्धा पूर्ण झाली. त्या स्पर्धेतील 5व्या रात्रीला समालोचनासाठी मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस गोरसईच्या विरोधात खेळत असताना प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजे धाकटी डहाणू संघाचा अर्थात प्रीतम बारीच्या संघातील अविनाश धानमेर या क्षेत्ररक्षकाने घेतलेला झेल अत्यंत चर्चेत राहिला होता.
म्हणजे अलीकडच्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, स्वतःला झोकून देतात, समर्पित वृत्तीने झेल घेतात. परंतु इथे क्षेत्ररक्षकासाठी ही सोपी संधी होती, ती गमावली गेलेली आहे. 15 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. धीर गंभीर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मिळालेली आहे, परंतु या डावाचा वेग वाढवावा लागेल, एक्सलरेशन द्यावं लागेल आणि ते काम करू शकतात हे दोन फलंदाज. नव्या दमाचे दोन्ही फलंदाज आहेत. फलंदाजी दोघांची चांगली आहे. अधिकचा वेळ खर्च केला जातोय गोलंदाज. इथे आपण बघतो हुक केलेला आहे चेंडूला. एक टप्पा घेत असताना चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे गायब झालेला आहे. हा चौकार. एकोणावीस धावा धावपलकर याचबरोबर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघत आहात दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये पुन्हा एकदा थोडाफार बदल होत असलेला आपण बघत आहात. इथे फटका बघा, अत्यंत चांगला फटका आहे स्लॉकचा. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट अत्यंत चांगलं राहिलं. फार मोठं ग्राउंड क्लिअर करत असताना जवळजवळ 15 ते 20 पावलांचं अंतर क्लिअर केलं आणि आजच्या या पहिल्या दिवसातील एक सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम झेल इथे टिपलेला आहे माऊली स्पोर्ट्स मानिवलीचे त्या क्षेत्ररक्षकाने. महेश सिनियर तिकडे होते, त्यांच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल आणि याचबरोबर फलंदाज दर्शन याच्या खेळीचा अंत. एकोणावीस धावा धावपलकावर इथे जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात देत असताना महेश सिनियर की ज्याने या अगोदर एक अत्यंत दर्शनीय झेल पकडला होता. या पद्धतीने झेल घेणे अत्यंत कठीण असतं. चेंडू उंच उंच आबाच्या दिशेने जातो, त्याचबरोबर तुम्ही त्या सीमारेषेच्या अगदी बाजूला उभे न राहता फार दूरवरचा अंतर कव्हर करून तिथपर्यंत पोहोचता आणि चांगला झेल टिपता. आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बघा अलीकडचे नियम अत्यंत सक्त झालेले आहेत. ज्या पद्धतीचा इथे वेळेच्या बाबतीत खेळ होतोय त्यापेक्षा खरं तर तो सुधारित होणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये वेळेचा वापर योग्य झाला तर ती स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. समोर ठेवलाय, दोन्ही चेंडू समोर ठेवले. तो या अगोदरचा चेंडू लेंथ बॉलचा चांगला वापर केला होता गोलंदाज महेश. अनुभव हा माणसाच्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असतो. त्या पद्धतीने अनुभवाचा चांगला वापर करतो इथे गोलंदाज महेश सिनियर. स्ट्रायकिंग एला बॅटर ऋत्या अर्थात ऋतिक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत, आतली कडा लागते. क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग च्या पोझिशन मध्ये जात असताना चेंडू अडून फेकतोय. एक धाव इकडे मिळते. बघा धावपलकाला जर तुम्हाला अतिरिक्त वेग द्यायचा असेल तर ज्या षटकामध्ये एखादा मोठा चौकार किंवा षटकार आला तरीही तितक्या अपेक्षित धावांची सरासरी तुम्हाला गाठता येईलच असं नाही. बॅकफुटला होते, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक चकतोय, परंतु चांगला बॅकअप मिळतो इथे शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षकाच्या वतीने. एकही धाव मिळाली नाही. गोलंदाजाचं कौतुक असेल, मिक्स्ड रनअप आहे त्याचा. आपण बघतो सुरुवातीला काही पावलं संत गतीने टाकतो, त्यानंतर स्ट्राइड्स वाढवतो, इन बिटवीन पॉज घेतो. इथे फुलटो असं एक कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बंटी वडवले नेमकं काय करत होते.
मला असं वाटतं आता आंब्यांची सीझन सुरू होते, त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न त्याने केला. चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेला होता. 2 धावा इकडे मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या असतात, परंतु यापेक्षा द्रुत गतीने धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. आजच्या दिवसातील धावफलकांचा उच्चांक आपण पाहिला तर 88 बनवले होत्या तब्बल. जे गावदेव झुगरेवाडीने या स्पर्धेतील पहिलं वहिलं व्यक्तिगत अर्धशतक प्रवीण सावळा या फलंदाजाने आपल्याला दाखवलं. काय खेळले होते प्रवीण सावळा. या मैदानाचा योग्य वापर त्याच्या वतीने केला गेला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फलंदाजी करत असताना तुम्ही कशा माइंडसेटने फलंदाजी करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतं टेक्निक वापरता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या गोष्टीवर आपण चर्चा करू. मीनवाईल 3 षटकं संपले, धावफलकावर धावा जाऊन पोहोचलेले आहेत 23 वर आणि आतापर्यंत फलंदाजांचा विचार केला तर 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत संघर्ष 11 गवाळीचे. तेवीस धावा धावपलकर 3 षटकं संपलेले आपण बघतो. 2 फलंदाज गमावलेले आहेत संघर्ष 11 गवाडीने. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये पद्माकर व्यापारी यांच्या वतीने सुरुवात दिली जाते. एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत पद्माकर. आपण जर विचार केला तर माऊली स्पोर्ट्स मानिवलीचे. अधिकचा वेळ खर्च करू नका, अदरवाईज तुम्हाला लगेचच 2 धावांची पेनल्टी तिकडे जाहीर केली जाऊ शकते. त्याचबरोबर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाऊ शकतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. तीन षटकांचा विचार केला तर आतापर्यंत 18 मिनिटं वापरलेली आहेत. त्यामुळे हे षटक तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. फुललेंचा चेंडू होता, त्यावर ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर करताय क्षेत्ररक्षक आणखी एकदा महेश सिनियर. या मैदानामध्ये जिकडे चेंडू जातो तिकडे महेश सिनियरच उपस्थित असतात. आतापर्यंत असंच चित्र आपण अनुभवलेलं आहे. गोलंदाजी पॅरामीटर्सचा विचार करत असताना केलेली आहे. चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत व्यापारी स्पोर्ट्स मानिवली संघाच्या या गोलंदाजाने. या विकेटचा चांगला वापर ते करतायत. अतिरिक्त बदल संघ कर्णधाराच्या वतीने क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय का, तो जर केला असेल तर मग अधिकचा वेळ त्यासाठी निश्चितच वापरला जाईल. फुलटॉस चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक उपस्थित, टिपलाय झेल आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज बाद होईल. संघर्ष 11 गवाडी संघाला लागलेला हा तिसरा हादरा फलंदाज ऋतिक बाद. फलंदाजाने फुलटॉसवर तुटून पडण्याचा निर्धार तिकडे व्यक्त करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग फटका होता. टो एंडला चेंडू आदळला आणि फ्लॅश स्लिप रिजन मध्ये तिकडे उपस्थित होते क्षेत्ररक्षक पंचम. त्यांच्या वतीने अत्यंत चांगला झेल तिकडे टिपला गेलेला आहे. डावखुऱ्या तसा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेला आपण बघतो. त्यामुळे आता स्वाभाविकच क्षेत्ररक्षणाच्या रचनेत बदल होईल. जी गोष्ट बऱ्याचदा क्रिकेटमध्ये आपल्याला अपेक्षित नसते
तीच गोष्ट घडत असते. 24 रन्स ऑन दी बोर्ड, 24 धावा धावपलकावर, 3 गडी बाद आहेत. बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय. इथे चेंडू अडवला, त्यानंतर अंडरआर्म स्टाईलने फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आपण बघितलेले आहेत. या 2 धावांनी धावपलक पुढे जात असताना एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 26 अर्थात 26. 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, फाईन रिजन मध्ये खेळला जातोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत आहे. फटका दर्जेदार, दमदार चौकार. चषक म्हटलं की या चषकाचे आधारस्तंभ, त्याचबरोबर या चषकामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती मिळते ते भिवंडी चे सन्माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्यामामा यांच्यावर आधारित हे संगीत आपण ऐकतो. बाळ्यामामा म्हटलं की त्यांच्यासाठी एक अत्यंत चांगली उपाधी आहे. राजकारणातील उपाधी खासदारी ही जरी असेल तरी त्यांना ग्रामीण धनवान, ग्रामीण सम्राट म्हणून ओळखलं जातं आणि स्वभावाने अत्यंत चांगली व्यक्ती बाळ्यामामा. त्यांच्या बंगल्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये 2-4 कार्यक्रमांसाठी जाण्याचा माझाही योग आला होता. खरं तर मी पक्षीय विचारधारेचा नसताना सुद्धा त्यांच्याशी 1-2दा भेटलो आणि त्यांची बोलण्याची पद्धत, त्याचबरोबर समोरच्याला एंटरटेन करण्याची पद्धत, चौकशी वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ड्राईव्हचा फटका विषयमध्ये इकडे खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक अतिरिक्त घाई करतो. क्रिकेटमध्ये एकदा एका चेंडूवर तुम्ही जी चूक केली ती तुम्हाला त्याच चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. चुकीला माफी नाही, चौकार. थँक्यू सो मच. पंचांना विनंती असेल एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्यासाठी. खरं तर इकडे क्षेत्ररक्षणाची रचना ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण सूचना करायच्या आहेत, कारण खूप सारा वेळ इथे या सत्रासाठी घेतलेला आहे, तो म्हणजेच व्यापारी मांडिवलीच्या संघनायकाने. बघा, कधी कधी आवश्यक नसताना तुम्ही क्षेत्ररक्षणाची रचना बदलाल तर अधिकचा वेळ जाईल. कधी कधी आवश्यक नसताना तुम्ही क्षेत्ररक्षक बदलाल म्हणजे क्षेत्ररक्षक अल्टर कराल तरी अधिकचा वेळ जाईल. दोन षटकांमधील वेळेचा अंतर जर तुम्हाला राखता आलं नाही व्यवस्थित, म्हणजे नवीन गोलंदाज पाचारित योग्य वेळेत करता आलं नाही तरी सुद्धा जास्त वेळ तिकडे खर्च केला जातो. या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं असं संघ कर्णधाराला. फक्त नाणेफेक करण्यापुरता संघ कर्णधार मर्यादित नसावा. पंचमचा हा पहिला चेंडू. आता पंचम पहिला चेंडू योग्य रीतीने हाताळत आहेत. पंचमच्या वतीने 5वा चेंडू कसा हाताळला जाईल याकडे माझं लक्ष आहे. एक धाव इकडे मिळते, एका धावाने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर जाऊन पोचलेले आहेत त्या म्हणजेच 36-36. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यष्ट्यांच्या मागे पद्माकर उपस्थित आहेत. पायांचा वापर करत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घातक ठरू शकते. काय झालेलं आहे तिथे त्याकडे पंचांचं लक्ष आहे. वाईट कॉल केला गेलेला आहे. त्याचबरोबर 22च्या रूपाने धावा इथे किती मिळतात हे पाहायचंय. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. टीव्ही अंपायर कॉल केला गेलेला आहे. दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण हे आता आपल्या टीव्ही पंचांना इकडे खरं तर सांगायचं आहे. तिसरे पंच आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत.
या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेन क्रिकच्या वतीने केलं जात आहे. फलंदाज बाद. शिंदे दाखल होत आहेत. पाहायचंय सचिन कशा पद्धतीने फलंदाज करतील. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश उपस्थित आहेत. जर्सी नंबर 11 प्रकाश म्हटलं की एक अत्यंत अनुभवी अशा पद्धतीचं नाव संघर्ष 11 गवाळीचं. आणि क्रिकेट सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्याच पद्धतीचं पोक्त खेळलं गेलेलं आहे. या डावाचा विचार केला तर फलंदाज प्रकाशने आतापर्यंत एक चौकार एक दुहेरी खेळलेली आहे. पायामध्ये ठेवलेला चेंडू सचिन शिंदेला इकडे जर चेंडू तुम्ही द्याल तर त्यावर त्याच पद्धतीचा फटका ते खेळतील. अत्यंत चांगला दर्जेदार फटका. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आक्रमकतेला गवसणी घालण्यामध्ये यश मिळालं सचिनला. त्याचा हा आविष्कार षटकार. चा पुढचा चेंडू 29 धावांपर्यंत 38 धावांपर्यंत गेलेला डाव आहे. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यावेळेस 44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा धावपलकावर आहेत आणि 4 गडी बाद झालेले आपण बघतो. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. एक धाव इकडे पूर्ण झालेली आपण बघतो. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण आहेत. इथे झेल टिपता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. या पद्धतीचे झेल तुम्ही अलीकडे इतक्या मोठ्या बक्षिसाची जर स्पर्धा खेळत असाल तर ते तुम्हाला घेता आले पाहिजेत. पुन्हा पुन्हा त्या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बॅकफुट लावते स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. मिसटायमिंग फटका. क्षेत्ररक्षक रिंग मध्ये उपस्थित होते. क्षेत्ररक्षकाने तयारी फार चांगली केलेली आहे. म्हणजे अगदी नॅपकिन वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी टोपी सहित उपस्थित आहेत. बॉडी लँग्वेज सुद्धा चांगली बघतो आपण क्षेत्ररक्षकाची गुरुची. परंतु गुरुला तिकडे झेल टिपता आला नव्हता. हा चेंडू वाईड. एक अतिरिक्त धाव मिळेल. बघा ही जी सगळी साधनं असतात त्या साधनांमुळे खेळावर तितका फार परिणाम होईल असं नाही. आणि तसं जर असतं तर मग प्रत्येकाने तेच केलं असतं. सगळ्यात महागडी बॅट प्रत्येक जण घेऊन आला असता. ब्रँडेड कॅप प्रत्येकाची असती. बूट ब्रँडेड घेतली असती. ही सगळी साधनं वापरायचीच असतात. परंतु ती साधनं वापरत असताना तुम्ही सगळ्यात चांगली साधनं वापरली की चांगलं क्रिकेट खेळता येईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला चांगल्या सरावाची गरज आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला. हा चेंडू सुद्धा वाईड आलेला आहे. त्याचमुळे अतिरिक्त एक धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 48 अर्थात 48 वर. या षटकातील चेंडूंचा जर आपण विचार केला तर 8 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. उर्वरित चेंडू किती शेष आहेत? शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस. मोठा फटका. क्षेत्ररक्षक एकही तिकडे उपस्थित नाही आणि जरी क्षेत्ररक्षक उपस्थित असते तरी कदाचित त्यांना भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला असता. हा षटकार. Yes, one more to go. शेवटचा चेंडू. आणखी एक लोअर फुल टॉस. आणखी एक मोठा तडाखा. सचिन शिंदे आज मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहेत. सचिनच्या बॅट मधून आणखी एक आगीचा गोळा निघाला. आणखी एक षटकारासाठी चेंडू त्याने टोलवला
आणि याच बरोबर पहिला डाव इथे समाप्त होते. पहिल्या डावामध्ये संघर्ष गवाळीने सुरुवात संघर्षमय केली आणि त्यानंतर ही जी इमारत उभी केली होती फलंदाजाने त्यावर योग्य रीतीने कळत चढवण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये फिनिशिंग टच अत्यंत चांगला दिला. सचिन शिंदेचे 3 षटकार महत्वपूर्ण राहिले या संपूर्ण इनिंगमध्ये. धावा बनवल्या गेलेल्या आहेत. संघर्ष 11 गावलीच्या वतीने 61 धावांचं लक्ष्य गाठायचंय सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये माऊली स्पोर्ट्स मानिवलीला. पण इकडे संपन्न करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात करत असताना सोनावळे आणि त्यांच्या विरोधात पाडाळे ब अशी ही लढत असणार आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. सामना निर्धारित 4 षटकांचा असणार आहे. सोनावळे संघाचे संघनायक पाडाळे ब संघाचे संघनायक आपणास विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेचच या. ज्या संघाचा संघनायक अर्थात कॅप्टन उपस्थित नसेल त्यांना 2 धावांची पेनल्टी लगेचच दिली जाईल. मोहनजी बांगर की जे या परिसरातील युवा उद्योजक आहेत त्यांच्या शुभास ही नाणेफेक केली जात आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी पाडाळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या डावाला इकडे सुरुवात होत असलेली आपण बघतो. पहिल्या डावामध्ये धावा बनलेल्या आहेत 60. 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेले आहे. ते म्हणजेच गावळी संघाच्या वतीने मांडिवली संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा. अधिकचा वेळ त्यासाठी आपण घेतायत.
महेश सिनियर आणि महेश ज्युनियर अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेली आपण बघतो. व्यापारी माळिवली संघाच्या वतीने गोलंदाजीसाठी गोलंदाज आमण याला गोलंदाजीच्या मार्गावर वार्मअप करताना आपण सगळेजण बघत आहात. क्षेत्ररक्षणाची रचना निश्चितच इथे सज्ज केली जात आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आमण यानंतरची दुसऱ्या फेरीतील सामना हा 4 षटकांचा असणार आहे. पहिलं षटक गोलंदाज अमनचं, स्ट्रायकिंगला बॅटर महेश सिनियर. बॅकफुटला होते, चांगला फटका प्रोड्यूस केलेला आहे, टायमिंग अत्यंत चांगलं जुळवलंय. त्याचबरोबर अमनचा जर विचार केला तर आपण उजव्या हाताच्या फलंदाजापासून आतमध्ये आणणारा त्याचबरोबर बाहेर निघणारा चेंडू अमन नेहमी फेकत असतो. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये एक क्षमता असणारा हा गोलंदाज. फलंदाजांना विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही धावा पूर्ण करता त्यावेळेस त्या विकेटवर धावताना पूर्ण करू नका, जरा बाजूने धावा. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, प्रकाश उपस्थित आहेत आणि इथे हा झेल जवळ जवळ टिपलेला झेल सुटलेला आहे आणि त्यानंतर आपण निराश असलेले सगळे संघ सहकारी बघत आहोत. या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आलेच पाहिजेत. एकदा विकेट मिळते, फलंदाजाला जीवनदान मिळतं. ही इज थ्रू फॉर सिंगल. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर आपण विचार केला तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडला महेश ज्युनियर नावाचे फलंदाज दाखल झालेले आपण बघतो. सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरू आहे, त्यामुळे महेश ज्युनियर आपणास विनंती, आपली ट्रॅक आपण खाली करा. यावेळेस इथे ऑन द राईज खेळले एक क्षेत्ररक्षक इथे सुद्धा चूक करतोय. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि एका धाब्यावर समाधान मानलं गेलेलं आहे. ठुणे गावचे उद्योजक सन्मान्य दुर्वाजी मुरबाडे साहेब यांचं आगमन या क्रीडा नगरीच्या दिशेने झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस इथे फुलटॉस होता, त्यावर फार चांगला फटका खेळला गेला फलंदाजाच्या वतीने, पूल केलेला आहे आणि इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गोल झालेला आहे. हा फटका दर्जेदार, धावा मिळाल्या 4 चौकार. बॉडी लाईन मध्ये टाकला गेलेला फुलटॉस होता. सोपा प्रश्न विचारला इथे फलंदाजाला गोलंदाजाने, त्याच्याकडे त्याचं योग्य उत्तर होतं आणि चांगला फटका खेळला होता. आडव्या बॅटने फलंदाजाने फटका तिकडे एक्झिक्यूट केलेला आपण पाहिला, चौकार मिळाला. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 9. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. उशिरा खेळले होते खरं तर. लेथ बॉलचा चांगला वापर करत असताना गोलंदाजाला ते आपण पाहिलेलं आहे. बॅकफुटला गेले फलंदाज, तिकडे उभे होते, तिथून फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने निश्चितच केला होता. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे केलं. चेंडू अडवला, फेकी झाली, एकही धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण पाहिली नव्हती. निर्धाव चेंडू फेकला गेला. इथेही खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात, जिकडे उभे तिथूनच खेळतायत. आणखी एक लेंथ बॉल आपण बघितला की जो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. चेंडू फळीचा संपर्क करता आला नव्हता फलंदाजाला. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही आणि याचमुळे पहिलं षटक इकडे संपतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 9 वर. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतायत तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज, अर्थात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीचे फलंदाज.
चेस कसा असेल यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल केला जातोय. ऐकूया पुन्हा एकदा निखिल ठोंबरे सरांचा गोडाबाज. धन्यवाद सुनील शेळके सर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र माऊली स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना संघ आपण पाहतोय संघर्ष 11 गवाळी. 60 धावा बनवल्यात, 61चा पाठलाग आहेत, 9 झाल्यात आणि आता अजूनही 52 बनवायचे, शेवटचे 24 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटाचा वेळ जो मात्र खर्च केलेला आहे. ऋतिक पहिलाच बॉल फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने माऊली स्पोर्ट मानिवली जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 51 अजूनही बनवायच्या, 23 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. इथे मोठाले फटके खेळावे लागतील. यजमान संघ आहे, या स्पर्धेचे आयोजक संघ आहे, तो मैदानामध्ये खेळतोय. यजमान माऊली स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष 11. नावात सर्व काही आहे. इथे बिगेट फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक होते ते बनतील आता दर्शक आणि दर्शक बनतील दिवान आहे. चेंडू सीमा पार, महेश ज्युनियरच्या बॅटमधून सिक्सर. हा चेंडू दबाव पहिल्या या अगोदरच्या बॉलवर जो षटकार आला तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला. आता थोडीशी चर्चा दोन्ही पंचांमध्ये रंगताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. का निर्णय काय, तीच थोडी चर्चा रंगतीये. तिसऱ्या पंचांची मागणी मला वाटतं वाईट तर दिलेला आहे, पण नो आहे का नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत. आणि आता आपण पाहूया टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून निश्चितीकरण होईल. तिथे ऋतिकचा हा चेंडू वाईट आहे की नो बॉल ते आपल्याला पाहायचं. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या धाबलकावर आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला 17 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या, त्यानंतर आक्रमण. मग हेच इथे टाकलेला हा चेंडू फ्री हिटचा बॉल ऋतिकचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर 17 धावा आहेत. 17 रन ऑन द बोर्ड, 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आणि चेंडू सीमापार 4. महेशच्या पाठीमागून चौकार.
टीमसाठी माऊली स्पोर्ट मानिवली विनंती असेल दोन्ही ऑफिशियल पंच खेळाडूंना ही सूचना द्या की जी सेकंड धाव आपण घेणार आहोत ती खेळपट्टीवरून घेणार नाही, कारण 5 दिवस ही क्रीडा स्पर्धा आहे, मातीची खेळपट्टी आहे, त्याची काळजी घेणं खूप गरजेचं राहील. ही खेळाडूंसाठी देखील सूचना आहे आणि पंच एकदा वॉर्निंग द्या, दुसऱ्या वेळेस पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाज तयार, ऋतिकचा बॉल फटका इथे दमदार महेशच्या पाठमधून, तिथे क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण खराबच राहिलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय अजून एक 4 चौका. षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 27, 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष माऊली स्पोर्ट व्यापारी मानिवली या संघाच्या समोर होती ती आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षण खराब, त्यावर आलेला चौकार आपण पाहिला. 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम या सूचनेकडे लक्ष द्या. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. 2 षटकांसाठी तुम्ही 12 मिनिटाचा वेळ जो मात्र खर्च केलेला आहे टीम संघर्ष 11 गवाळी, आणि या शेवटच्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकणं हे अनिवार्यच राहील, अन्यथा एक क्षेत्ररक्षक तटीयार सर्कलमध्ये घ्यावा लागेल तो शेवटच्या षटकासाठी. ही महत्वाची सूचना. आपलकाचा विचार 27 धावा 2 षटकामध्ये चांगली सुरुवात आहे माऊली स्पोर्ट मानिवली या टीमची. महेश सिनियर ज्याने धावा बनवल्यात त्या 23, महेश ज्युनियर ज्याने 2 बनवलेल्या आहेत आणि 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमन आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. दोन्ही महेश आहेत मैदानामध्ये आणि माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारीचं सध्याच्या घडीला दबदबा निर्माण करत असताना 18 चेंडू 34चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमनच्या हातामध्ये चेंडू आहे. अमनचं षटक अतिशय महत्वाचं राहील. 18 चेंडू आणि 34 धावा. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्नच नाही. एकदा वेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे बॉलही मैदानामध्ये शिल्लक आहेत 17 आणि बनवायच्या 33 धावा. 61 धावांचा पाठलाग करत असताना माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी या स्पर्धेचे यजमान आहेत आणि आज ते मैदानामध्ये उतरलेत. आज त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते, त्याचबरोबर ओमसाई ठुणे संयुक्त विजेतेपद अर्थातच यजमान पद त्यांच्या नावावर आहे. 2 गावांचं हे आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार मैदानामध्ये महेश नावाचं वादळ अक्षरशः गोंगावत आहे. ठोकलाय त्याने षटकार. चेहरा षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 34, 34 आता 16 बॉल आणि 27चं समीकरण. एक जबरदस्त टोला आपण पाहिला. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला अमनवर आक्रमण करत असताना पहिल्या षटकामध्ये अमनने देखील चांगली गोलंदाजी केली. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. सॅम क्षेत्ररक्षण चांगलंय. सॅमचं एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल. विदाउट लॉस 35 ऑन द बोर्ड. 35 धावा आहेत. कोणत्या प्रकारची विकेट गमावलेली नाही आहेत. महेश सिनियर आणि महेश ज्युनियर मैदानामध्ये खेळत आहेत. महेशने बनवल्यात 30 धावा, महेश ज्युनियरने बनवल्यात 3. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ समाप्त. 15 चेंडू 26 धावांचं लक्ष. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. महेश ज्युनियर याच्या बॅटमधून 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. संघाची धावसंख्या वाढते. या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 37 या धावसंख्येवर. 14 चेंडू 24 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू 24 धावा हे समीकरण. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. स्ट्रायकर गोलंदाज संघाचा अमन. 14 बॉल 24.
इथे टाकलेला हा चेंडू उडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण पायाच्या साह्यानं एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. संघात जाऊ संख्या डबल कव्हर 38 38 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. हा बॉल झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. आयोजक कमिटी थोडंसं लक्ष ठेवा, कारण दुपारचं सत्र आहे, भरपूर ऊन आपल्याला पाहायला मिळतं. 13 बॉल 23चं समीकरण. हा चेंडू महत्वाचा अमनचा आणि संघर्ष 11 गवाळीसाठी. इथे टाकलेला हा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. माऊली स्पोर्ट मानिवली व्हाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल 39. शेवटचे 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 22 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला. जबरदस्त टोला. महेश सिनियरच्या पाठमधून सिक्सर. 6 रन. वाजली गाडी सुट ड्रिंक्स ट्रॉली आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माऊली स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विपक्ष संघर्ष 11 गवाळी पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 16 धाबांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगलाच दबदबा निर्माण केला आहे माऊली स्पोर्ट व्यापारी मानिवली या टीमने. का बॅटिंग केली मैदानामध्ये 45 धाबा. त्यामध्ये महेश सिनियर त्याने 14 चेंडू फेस केले, 36 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला महेश ज्युनियर त्याने 5 बॉल फेस केले, 6 धाबा बनवल्यात आणि विजयासाठी आता 12 चेंडू 16 धाबांचं समीकरण. अजून महेश सिनियरच्या बॅटमधून 14 धाबा येत. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक येत आहे का ते आपल्याला पाहायचं. चांगली बॅटिंग मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर महेश ज्युनियर यांना आपण पाहू शकाल. माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी हा संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेळ वाचवणं सर्वात महत्त्वाचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली झाली आणि तदनंतर सध्याच्या घडीला मॅचला सुरुवात होईल. प्रकाश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 12 चेंडू 16 धावा हे समीकरण. 45 धावा विदाउट लॉस. टीम माऊली स्पोर्ट मानिवली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना प्रकाश या खेळाडूला पहिलाच बॉल वेस्ट ऑफ हाईट फंचांनी बीमर घोषित केला आणि चेंडू नॉन स्टॉप सीमा पार. 4 नो प्लस. फिफ्टी अप 50 धावा. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. फ्रीटचा चेंडू होता तो डॉट घेत असताना महेश ज्युनियर याला आपण पाहतोय. 50 धावा आहेत माऊली स्पोर्ट मानिवलीच्या. 11 बॉल आणि 11चं समीकरण आहे. समोर संघर्ष 11 गवाळी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल डॉट झालाय. थोडासा नाराज आहे तो महेश सिनियर. 8 चेंडू फेस केलेत महेश ज्युनियर याने धावा बनवल्यात 6. दुसऱ्या बाजूला 14 बॉल फेस केलेत महेश सिनियर याने धावा बनवल्यात 36. इथे टाकलेला हा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. एकच्या जास्त काहीच नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 51 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 10.
9 चेंडू 10. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना फेकून दिला डीप मिड विकेटला. मैदानामध्ये महेश आणि फक्त महेश नावाची चर्चा सुरू आहे. जबरदस्त टोला षटकार. बनवायच्यात विजयासाठी अजूनही 4 धावा. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आणि फलंदाज महेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. न्यू बॅटर सतीश. 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष्य. चांगलीच बॅटिंग राहिली महेश या खेळाडूची. जबरदस्त परफॉर्मन्स. 16 बॉल आणि 42 धावांचं योगदान आपल्या माऊली स्पोर्ट मानिवली या टीमसाठी दिलं. चार धावांचं समीकरण. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. भरपूर वेळ घेत आहेत. न्यू बॅटर सतीश आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 2. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सध्याच्या घडीला आपण पाहतायत. सॉरी 7 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल धाव. या बॉलवरील सतीश यांच्या बॅटमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिस फील्ड आणि पाहता पाहता 2 धावा. शेवटचे 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. माऊली स्पोर्ट मानिवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. संधी देवा डिजामेरला. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. दर्शन ज्याच्या हातामध्ये बॉल आहे. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम संघर्ष 11 गवाळी आणि त्यांच्या विरुद्ध माऊली स्पोर्ट मानिवली हा सामना रंगतोय. यानंतर पाडाळी संघाने मला वाटतं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या विरुद्ध सोनावळे हा सामना होईल. पहिला चेंडू वेगाने टाकला. पहिला चेंडू डॉट आहे. समीकरण चेंज. 5 चेंडू कंपल्सरी 2 धावांची आवश्यकता. चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर झालेले मिस फील्ड किती डोकेदुखी ठरते तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतात दर्शन या खेळाडूला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतो. महेशच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही विजय धाव. सध्याच्या घडीला माऊली स्पोर्ट मानिवली हा संघ तृतीय फेरीत दाखल. हडलक टीम गवाळी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचंही मनापासून